अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. बाळूमामा, तुमच्यामुळे मी आज सुखात आहे. तुमच्यामुळे आज सुखात आहे, कारण तुमचे नाव मुखात आहे. जय बाळूमामा. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. मामा म्हणतात, जो माझा भक्त अति कठीण प्रसंगातही माझ्यावरची निष्ठा कायम ठेवून आपले काम करतच राहतो, त्याच्या साथीला मामा असतात हे मात्र सुनिश्चित आहे. म्हणून फक्त मामांवर विश्वास ठेवा, त्यांच्यावरचा विश्वास डगमगू देऊ नका. जय बाळूमामा. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्य तसं नसतं रे. आयुष्य तसं नसतं रे, जसं आपण त्याचा विचार करत असतो. अरे बाळा, या कलियुगामध्ये नाती स्वार्थावर आधारित असतात रे, आणि स्वार्थ संपला की लोक निघून जातात. माझ्या मुला, प्रत्येक हसणारा चेहरा वफादार असतोच असं नाही रे, आणि प्रत्येक शांततेत कमजोरी असते असं कधीच नसतं. लोक फक्त तेव्हाच साथ देतात जेव्हा त्यांना काहीतरी फायदा असतो. जे मनापासून नातं निभावतात तेच सर्वात जास्त आधी तुटतात. जे खरं असतं ना, त्यांच्यावरच सर्वात जास्त विश्वास द्यावा लागतो. माझ्या बाळा, सत्य हे आहे की आयुष्यातले धडे पुस्तकातून नाही तर वेदना आणि फसवणुकीतून मिळतात. वेळेनुसार लोक, चेहरे आणि हेतू सगळं बदलत असतात, पण बाळा, हेच बदल आपल्याला अधिक मजबूत बनवतात. म्हणून बाळा, झुकू नकोस, तुटू नकोस. स्वतःवर विश्वास ठेव, कारण जग कसंही असो, खरं फक्त तुझंच आहे. खरं साथ फक्त तुमचंच आहे. म्हणून हे सत्य तुम्हालाही लागू होतं का, हे नीट बघा आणि मामांच्या सेवेत चालत राहा. जय बाळूमामा. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये मी आज तुम्हाला एक छोटीशी कथा सांगणार आहे, जी आपल्या महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेली आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी देवीला म्हणतात, माझी ही कथा जो मनुष्य आषाढी एकादशीला किंवा जेव्हा त्यांच्या समोर ही कथा येईल, दिसता क्षणी जो कोणी ही कथा ऐकेल, त्याला आयुष्यामध्ये कधीही धनाची कमी पडणार नाही. त्याला आयुष्यात सुख समृद्धीची, पैशाची कमी पडणार नाही. हे माझे आज वचन आहे. जो कोणी एका ठिकाणी शांत बसून ही कथा श्रवण करेल, त्यांचे कितीही मोठं दुःख, शत्रू, सनी, साडेसाती, मागची पनवती, मोठे पाप वाऱ्यासारखे भाग्यातून पळून जातील. आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होताना दिसतील. म्हणून आजच्या शुभ दिवशी, या पवित्र दिवशी, या कथेकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. ही कथा तुझ्या कुटुंबावर कधीही संकट येऊ देणार नाही. आजच्या दिवशी या कथेकडे दुर्लक्ष करणे म्हणजे प्रभू पांडुरंगाचे आशीर्वाद गमावण्यासारखे आहे. म्हणून ही कथा अर्धवट ऐकण्याची चूक तुम्ही करू नका. ही कथा ऐकल्याने कुठल्याही प्रकारचे संकट येत नाही. तुमच्या मुलांचे रक्षण स्वतः पांडुरंग करतात. आजच्या शुभ दिवशी अशा या पवित्र कथेकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. ही कथा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर कधीही संकट येऊ देणार नाही. म्हणून आज ही कथा काहीही करून शेवटपर्यंत ऐका. या कथेला अर्धवट ऐकण्याची चूक तुम्ही करू नका. भक्तांनो, आषाढ महिन्यात लाखो भक्त पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटायला वारी करत जातात. पण आपण कधी विचार केला आहे का, विठोबा म्हणजे कोण, पांडुरंग म्हणजे कोण?
पांडुरंगाचा अवतार कसा झाला, पुंडलिक कोण होता आणि का आजही आपले विठ्ठल आपल्या विटेवर उभे आहेत. आजच्या या पवित्र प्रसंगी विटेवर उभे आहेत. आजच्या या पवित्र प्रसंगी या सगळ्यांची गोड गोष्ट ऐकणार आहोत. तर चला सुरुवात करूया पांडुरंगाची ही अमर कथा. पांडुरंगाचा अवतार कसा झाला. आपल्या शास्त्रानुसार भगवान विष्णू हेच पांडुरंग आहेत. कलियुगात भक्तांना सहज दर्शन द्यावं म्हणून विष्णूंनी पंढरपुरात पांडुरंगाचं रूप घेतलं. एकदा पुंडलिक नावाचा भक्त आपल्या आईवडिलांची सेवा करत होता. विष्णू त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि स्वतः त्याला भेटायला आले. पण पुंडलिक आईवडिलांची सेवा करत होता म्हणून तो म्हणाला, देवा तुम्ही थांबा, आधी मी सेवा संपवतो, तोवर या विटेवर उभे राहा. भगवान त्या विटेवर उभे राहिले आणि आजही आपल्या पंढरपुरात विठोबा विटेवर उभा असलेला दिसतो. पांडुरंग शब्दाचा अर्थ काय. पांडुरंग म्हणजे पांढऱ्या रंगाचा देव ज्याचे हृदय शुद्ध आहे. पांडू म्हणजे शुभ्र, पवित्र. विठ्ठल, विठोबा, पांडुरंग हे सगळे आपल्या भक्तीचे देव आहेत. दुसरी कथा अशी ती संत गोरा कुंभाराची. संत गोरा कुंभार हे 12व्या शतकातील महान संत होते. ते मूळचे महाराष्ट्रातील ते धरणगावचे होते. सोलापूर जवळचे. त्यांचा व्यवसाय मटकी घडवणे, कुंड्या बनवण्याचा होता म्हणून त्याला कुंभार म्हणायचे. त्यांच्या हातात मातीला आकार देण्याचे कौशल्य होतेच, पण त्याहूनही मोठं त्यांच्यात भक्तीचं सामर्थ्य होतं. गोरा कुंभार आपल्या संसारात समाधानी होते. ते दिवसभर चाकावर मटकी बनवत असायचे आणि त्यांच्या ओठावर कायम विठोबाचं नामस्मरण असायचं. त्यांना आपल्या विठूवर इतकं प्रेम होतं की ते काम करतानाही, चाक फिरवत असतानाही पांडुरंग, पांडुरंग असं गुणगुणत राहायचे. एकदा असं घडलं की गोरा कुंभार मटके बनवत असताना त्यांचा लहान मुलगा खेळता खेळता चाकाजवळ गेला. तेव्हा गोऱ्या कुंभाराचे डोके पांडुरंगाच्या ध्यानात मग्न होते. त्यांना कळतच नाही की मुलगा चाकाखाली आला आहे, त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना ऐकून सगळ्या गावकऱ्यांना धक्का बसला. पण गोऱ्या कुंभाराने काय केलं, त्यांनी हे दुःखही विठोबाला समर्पित केलं. त्यांनी म्हटलं, हे पांडुरंगा, जसं मातीच्या मटकीला तू आकार देतो तसंच माझ्या जीवनाला तू आकार दे. माझं सर्वस्व तुझंच आहे. ज्या गोष्टीवर आपला हक्क नाही तिथे दुःखही व्यर्थ करणं आहे, तिथे दुःखही आपलं नाही. विठोबाची कृपा आणि चमत्कार कसा झाला ते पहा. गोऱ्या कुंभाराच्या भक्तीमुळे विठोबा इतके प्रसन्न झाले की म्हणाले, गोराया, तुझी परीक्षा झाली, आता तू माझ्याकडे काही माग. कुंभार म्हणाला, मला काही नको देवा, मला फक्त अशी शक्ती दे की या शरीराच्या मातीला तूच योग्य दिशा दाखवत राहा. आपल्याला ही गोष्ट सांगते की विठोबाने त्यांच्या मृत मुलाला पुन्हा जीवन दिले. गोरा कुंभाराचा मुलगा जिवंत झाला. त्यामुळे आजही लोक म्हणतात, ज्यांची भक्ती खरी त्यांच्यावर विठोबा नेहमी कृपादृष्टी ठेवतात. गोऱ्या कुंभाराच्या कथेने आपल्याला ही शिकवण मिळते की जीवनातून आपल्याला कळतं की काम करताना पण नामस्मरण चालू ठेवावे. संकट आलं तरी भक्ती सोडू नये. स्वतःला विठोबाच्या समर्पित करावे. चला आपण सगळेजण मिळून एकदाच मागू परमेश्वराकडे गोरा कुंभारासारखी निस्वार्थ भक्ती. भक्तांनो, कमेंटमध्ये पांडुरंगा आम्हालाही गोरा कुंभारासारखी निस्वार्थी भक्ती दे आणि तुझे आशीर्वाद आमच्यावर कायम राहू दे असे टाईप करा. पुंडलिकाची अशी कथा आधी फार हट्टी होता आणि आईवडिलांना त्रास द्यायचा. ऋषींच्या दर्शनाने त्याचे जीवन बदलले. त्याने ठरवले की आता आईवडिलांची सेवा करायची. तो रात्रंदिवस सेवा करायचा. मग एके दिवशी भगवान श्रीकृष्ण त्याला भेटायला आले. पण पुंडलिक त्यावेळी आईवडिलांच्या पायाची मालिश करत होता. त्याने भगवंताला तेथेच थांबायला सांगितले आणि वीट पुढे टाकली.
त्या विटेवर पांडुरंगाला सांगितले की तू यावरती उभा राहा, मी आता माझ्या आईवडिलांची सेवा करत आहे. त्यांची सेवा झाल्यानंतर मी तुझे दर्शन घ्यायला येतो. पुंडलिकामुळे आपल्याला कळते की आईवडिलांची सेवा हाच खरा धर्म आहे. म्हणून तर लाखो वारकरी ज्ञानोबा तुकाराम म्हणत पायी वारी करतात आणि विठुरायाला भेटायला जातात. आता आपण काही विठोबांचे चमत्कार ऐकूयात. पहिला चमत्कार, संत तुकारामांची ओवी. संत तुकाराम महाराज विठोबावर एवढं प्रेम करायचे की अभंगातून पांडुरंग प्रकट व्हायचे. म्हणायचे, पांडुरंग आठवता जीव रमता ग एकदा. संत तुकाराम महाराजांना एक राजा त्रास देऊ लागला, पण विठुरायांनी त्यांना वाचवलं. तुकोबारायांचे गाथा ग्रंथ गहाळ झाले तरी पुन्हा विठ्ठलाने ते परत आणून दिले. दुसरा चमत्कार, संत नामदेवाची कथा. नामदेव महाराज रोज विठ्ठलाला प्रसाद दाखवायचे. एक दिवस प्रसाद उशिरा मिळाला म्हणून विठोबा स्वतः त्याच्या घरी आले. नामदेवांना नेहमी वाटायचं विठोबा हा आपला मित्र आहे. इतकं प्रेम पांडुरंग भक्तावर करतो. चमत्कार 3, भाग्यवान वारकरी आजही हजारो लोक सांगतात. वारीच्या प्रवासात विठोबा आपल्याला थकू देत नाही. वाटेत विठोबा भक्तांना पाणी, अन्न, थंडीपासून संरक्षण देतो. हे चमत्कार आहेत. भक्तीचा अनुभव विठोबा देतो. वारकरी संदेश आणि भक्ती वारकरी म्हणजे एकता. एकता वारी म्हणजे सेवा वारी. भक्ती पंढरपूरच्या रस्त्यावर जाताना कोणी भुकेले राहू नये म्हणून वारकरी वाटेत जेवण देतात. एकताच विठोबा शिकवतो. गरीब श्रीमंत जातपात रंगभेद काही नाही. सगळे आपले भक्त आहेत. आपण सगळे विठुरायाला एकच प्रार्थना करूयात, विठोबा तुझ्यासारखं पवित्र हृदय आम्हालाही दे. आमच्या घरात एकता, प्रेम, भावना, आईवडिलांची सेवा याची प्रेरणा तू दे. आमच्या जीवनाची वाट तू दाखव. शेवटी फक्त एवढंच. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. भक्तांनो, अशी आहे पुंडलिकाची कथा. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या भक्तिमय चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. याचं टेन्शन घेतलं की आपल्या मर्जीप्रमाणे जगताच येत नाही. त्यामुळे स्वतःसाठी जे योग्य वाटतं तेच केलं पाहिजे. दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करणं म्हणजे स्वतःला उगाच त्रास देणं. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. म्हणून आपल्या वाटचालीवर लक्ष द्या आणि शांत राहा. मनाने पुढे जा. राग, चिडचिड ही फक्त मनावरचाच एक शरीरावरचाच भार वाढवते. त्यामुळे माफ करणं आणि सोडून देणं या गोष्टी शिका. निसर्गात वेळ घालवल्याने मन शांत होतं आणि नवनवीन ऊर्जा मिळते. त्यामुळे रोज काही क्षण तरी निसर्गाच्या सान्निध्यात घालवायला हवेत. आयुष्य हे फक्त जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी नाही तर त्याचा आनंद घेण्यासाठी आहे. स्वतःसाठी वेळ काढलात की तुम्हाला जगण्याची खरी मजा कळेल. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधा. समाधान मानायला शिका आणि स्वतःच्या मनशांतीला महत्त्व द्या. जीवनातील शांतता ही कुठल्या बाह्य गोष्टीवर अवलंबून नसते, ती तुमच्या विचारांवर आणि दृष्टिकोनावर अवलंबून असते. मन शांत ठेवायला शिकाल तर आयुष्य सुंदर वाटेल. म्हणून बाळा, मी तुला दररोज अशाच प्रकारचे सकारात्मक विचार देत असतो. या माझ्या गोष्टींचा तू अवलंब कर आणि तुला आयुष्य बघ कसं सुंदर वाटेल. म्हणतात, अरे बाळा, आयुष्यात जेव्हा माणसाला सुखाचे भोग येतात तेव्हा त्याला काहीच वाटत नाही, परंतु जेव्हा त्याच्या वाट्याला दुःखाचे भोग लागतात तेव्हा मनुष्य म्हणतो की मी ह्या देवाचा भक्त आहे आणि मी या अमक्या देवाचं एवढी भक्ती केली, एवढी सेवा केली, तरीही या देवाने शेवटी माझ्या नशिबाला दुःखच का दिलं. मी इतका सत्कर्मी पुरुष आहे, इतका मी सत्कर्मानेच चालतो, तरीही माझ्या वाट्याला दुःख का आहे, असे म्हणून आपण देवाला दोष देत असतो. पण त्या मनुष्याला एवढं समजत नाही की हे सर्व काही घडत आहे तो आपल्या कर्माचा भाग आहे. याला देव काय करतील आणि संत काय करतील, भोग हा भोगूनच संपवावा लागतो. शेवटी ते प्रारब्ध आहे. मग तुम्ही म्हणाल
की भोग हा भोगूनच संपवावा लागतो, आयुष्यातील दुःख अडचणी हे भोगूनच संपवावे लागतात, तर शेवटी मामांच्या सेवेचं आपल्याला काय फळ मिळणार आहे, हा सर्वांच्या मनामध्ये प्रश्न येणे साहजिकच आहे. चला तर त्या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या संदेशातून जाणून घेऊया. मित्रांनो, आपण आपल्या मागच्या जन्मामध्ये जे काही काम केलं आहे, वाईट कर्म केले आहेत, जे काही पाप केलं आहे, ते पाप नष्ट करण्यासाठी आपण या जन्मामध्ये केलेली मामांची सेवा ही त्या पापांना नष्ट करत असते. सेवा करून त्या पापाची परतफेड करत असते. ही सेवा त्या पापाचं क्षालन करत असते. आणि या चालू कलियुगातील जीवनामध्ये जे काही आपण वाईट कर्म करतो त्याचे फळ आपल्याला लगेच मिळत असते. मित्रांनो, फक्त प्रश्न आहे वेळेचा. कुणाला लवकर त्या पापाची परतफेड करावी लागते, तर कुणाला उशिरा करावी लागते. त्यामुळे एक लक्षात ठेवा की नेहमी चांगले कर्म करा. तुम्हाला उशिरा का होईना त्या सेवेचे फळ हे 100% मिळणारच, हे निश्चित लक्षात असू द्या. आपल्या दुःखाचा आणि परमेश्वराच्या भक्तीचा कसल्याही प्रकारचा संबंध नसतो. त्यामुळे मित्रांनो, देवाला, परमेश्वराला, परमपिता परमात्म्याला कसल्याही प्रकारचा दोषी तुम्ही ठरवून ही मोठी चूक करू नका. म्हणून मामा म्हणतात, अरे बाळा, पुण्य जरी दिसत नसलं तरीही त्याची योग्य वेळ आली की त्याच्या फळाची उपभोग आपल्याला नक्कीच घेता येतो. कारण मित्रांनो, कमवलेल्या पैशाचे काम जिथे थांबते ना, तिथूनच केलेल्या पुण्याच्या कर्माची सुरुवात होते. जीवनामध्ये सुख कधीच संपत नाही, ते रोज नवीन नवीन उगवत असते. नव्या सुखाला जागा करून दिली की ते आपल्या आयुष्यामध्ये ऑटोमॅटिक रोजच्या रोज येत असते. काल केलेली मशागत आजच्या कृपेच्या रूपेमध्ये प्राप्त होते. आपण कितीही काहीही नको नको म्हटलं तरीही जर आपले कर्म चांगले असतील तर त्याचे आपल्याला चांगलेच फळ मिळते. जरी तुम्ही मला नको म्हणाल तरीही, आणि जर तुमचे वाईट कर्म असतील तर तुम्ही मला हे नको नको म्हणाल तर तुम्हाला त्या कर्माचे फळ वाईटच मिळत असते. मित्रांनो, चांगले विचार आणि सदृढ आयुष्य म्हणजे ही नियती आहे. जे आपण कराल त्याचेच फळ आपल्याला इथे नियती देत असते. मामा म्हणतात, माणूस कितीही चतुर, कितीही हुशार असला, कितीही सत्कर्माने काम करत असला, कितीही चातुर्यपणाने काम करत असला, तरीही शेवटी त्याला नियतीला मांडलेला डाव हा स्वीकारावाच लागतो. पण ज्या वेळेस मित्रांनो आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही सत्याच्याच मार्गाने काम केले, तर तुमच्या त्या सत्याच्या मार्गामध्ये आणि तुमच्या सेवेमध्ये इतकी शक्ती असते ना की एक वेळ नियती सुद्धा तुमच्या समोर हार मानते. म्हणून मित्रांनो, नेहमी चांगले कर्म करा, सत्याच्या मार्गानेच राहा, लबाडी चोरी अजिबात करू नका. असं म्हणतात की आपली संगतच आपले भविष्य घडवते. म्हणून संगत ही चांगली करा, चांगल्या लोकांशी संघटित राहा, एकरूप राहा. जीवन हे खूप सुंदर आहे आणि खूप छोटा आहे. हे जीवन हसत खेळत आनंदाने जगा, कारण उद्या आपल्यासोबत, आपल्या भविष्यामध्ये, आपल्या नशिबामध्ये काय घडणार आहे हे कुणाला सुद्धा माहीत नसते. त्यामुळे आनंदी राहून, समाधानी राहून जीवनाचा खरा आनंद घ्यायला शिका. शेवटी तुम्हाला मामांकडे एकच मागायचं आहे की मामा, वाट चुकलोय, थोडी वाट दाखवाना. वादळात हरलेल्या जहाजाला थोडा काठ दाखवाना. मामा, अंधार खूप आहे, थोडा प्रकाश दाखवाना. मामा, तहान खूप लागली, थोडं नाम घेण्याची शक्ती द्या ना. मामा, मी तुम्हाला मागत राहीन, तुम्ही मला देत राहाल, परंतु आज मला तुम्ही एक शेवटचं वचन द्या ना. कधीही काढणार नाही या बालकाच्या डोक्यावरचा हात, कधीही सोडणार नाही या बालकाची साथ, असं तुम्ही आज मला एक शेवटचं वचन द्या ना. मित्रांनो, आयुष्यामध्ये सुखादुःखाचे हे कालचक्र कायम फिरतच असते. तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे. जर आपण या आयुष्याकडे सुखाच्या नजरेने, आनंदाच्या नजरेने पाहिलो तर हे आयुष्य खूप सुंदर आहे. पण याच आयुष्याकडे आपण दुःखाने बघितलो, रडत बसलो, तर हे आयुष्य आपल्याला दुःखातच जाणार आहे. हे आयुष्य आपल्याला दुःखच देणार आहे. म्हणूनच तुम्हाला सांगावंसं वाटतं,
की रडू तर खूप येत होतं पण डोळ्यात पाणी दिसत नव्हतं. चेहरा तर कोरडा होता पण मन मात्र भिजलं होतं. मित्रांनो, डोळे पाहणारे खूप सारे असतात पण मनातील भावना जाणणारे, मनातील ओळखणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. जय बाळूमामा. तर मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून मी एक छोटीशी आणि भावनिक कथा तुम्हाला सांगणार आहे. तर एका भक्ताने सकाळी देवपूजा करत असताना मामांना प्रश्न विचारला, अहो मामा, मी तुमची दररोज मनोभावे श्रद्धेने अगदी अंतःकरणातून तुमची सेवा करतो. मी कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे करतो. मी कुठल्याही कामामध्ये लबाडी करत नाही किंवा मी कुणालाही लुटमार करत नाही. मी एवढा चांगला वागूनही, प्रामाणिक वागूनही लोक मला का टाळतात आणि अशा वेळी तुम्ही माझ्या मदतीला का येत नाहीत? आणि आयुष्यामध्ये नेहमी चांगल्याच माणसासोबत वाईट का घडतं? असा प्रश्न त्या भक्ताने मामांना केला. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू निराश होऊ नकोस. तू प्रामाणिक असून सुद्धा जे लोक तुला खूप त्रास देतात, तुझ्याशी खोटं बोलतात, तुझी लुटमार करतात, त्यांच्याकडे मी पाहत आहे, मी बघत आहे. मी ब्रह्मांड नायक आहे. पण बाळा, लक्षात ठेव, तुझ्याशी खोटं बोलल्याने, तुझी फसवणूक केल्याने त्यांचा थोडा क्षणासाठी फायदा होतो, पण त्यांच्या आयुष्यात पुढे जे काही त्यांना भविष्यात मिळणार होतं ते गमावून बसलेले असतात. हे लक्षात ठेव. कारण बाळा, जसे कर्म तसेच फळ मिळणार आहे. हा नियतीचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे. आयुष्यात जर कोणी व्यक्ती अशा प्रकारची फसवणूक, लुटमार करत असेल तर त्याच्या डोक्यावर पापाचा खूप सारा बोजा होतो आणि मग या सर्व पापांचे भोग घरातील सर्व कुटुंबियांना भोगावे लागतात. तर मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला एकच सांगायचं आहे की कुठलंही कार्य करत असताना प्रामाणिकपणे करा. कुणाचीही फसवणूक, लुटमार करण्यापेक्षा मामांना भरपूर आशीर्वाद मागा. मामा तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील आणि तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त करून देतील. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मामा म्हणतात, माझ्या मुला, निष्ठा सोडू नकोस, प्रामाणिक राहा, भक्ती कर, माझे नामस्मरण कर, कुणाचे वाईट चिंतू नकोस, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, श्री संत सद्गुरू बाळूमामा हा शब्द मनाला खूप आधार देणारा आणि शक्ती देणारा मंत्र आहे. मित्रांनो, ब्रह्मांड नायक बाळूमामा या शब्दात दडलेलं आईचं प्रेम, नातं, जिव्हाळा, प्रेमाचा ओलसर स्पर्श, या सर्व गोष्टी आपल्याला ब्रह्मांड नायक बाळूमामा या शब्दातून मिळत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला दररोज सकाळी आणि संध्याकाळी मामांकडे एक प्रार्थना करा. आरोग्य, सुख, समृद्धी, नैराश्य, नोकरी, इच्छापूर्तीसाठी तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे. चला तर मग मित्रांनो, माझ्यासोबत प्रार्थना करा. हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, आम्हा सर्व पापी भक्तावर तुमची कृपा असू द्या. हे परमेश्वरा, आम्हा सर्वांनाच चांगले आरोग्य, सुख, समृद्धीचे आयुष्य दे. आम्हा सर्वांनाच तुझ्या आशीर्वादाने इतकं सक्षम बनव की आमच्या सर्व इच्छा, सर्व स्वप्न पूर्ण करण्यायोग्य आम्हाला बनव. आम्हाला सुखी ठेव. हे पिता परमात्मा, आम्ही सर्वजण तुझ्या नामस्मरणात कायम असतो. तू तुझ्या हाताने आमच्याकडून सर्वांचे कल्याण करून घे. सर्वांना चांगली बुद्धी दे आणि अहंकार न करता जीवन जगण्याची प्रेरणा दे. हे प्रभू, तुझ्या चरणी हीच माझी प्रार्थना आहे. तर मित्रांनो, दररोज तुम्हाला बाळूमामा चरणी ही प्रार्थना करायची आहे. तर मित्रांनो, दररोज न चुकता सकाळी आणि संध्याकाळी मामांकडे ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे. ही प्रार्थना म्हणजे सामूहिक प्रार्थना आहे. सामूहिक प्रार्थनेमध्ये खूप शक्ती असते. जर तुम्ही ही प्रार्थना मामांकडे केली तर तुमच्या इच्छा पूर्ण होतील, हे निश्चित आहे. मामा म्हणतात, अरे मुला, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध काही कमी होत नसतो. अर्थात मामाला तुम्हाला हेच सांगायचे आहे, ज्यांचे कर्म चांगले आहे तो आयुष्यात कधीही संपत नसतो.
सत्कर्मी माणसालाच आयुष्यात अडचणी येतात, पण त्या अडचणी दीर्घकाळ टिकून राहणाऱ्या नसतात, तर लगेच सुटणाऱ्या असतात. मामा सांगतात, आयुष्यात कोणावरही विश्वास ठेवू नका, कारण लोकांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. म्हणून मामा म्हणतात, नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. कारण नातं हे फार नाजूक असते. नात्याची दोरी एकदा तुटली की ती परत जोडता येत नाही, आणि जोडलीच तर तिथे गाठ कायम राहते. मित्रांनो, जर आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येक लहान मोठ्यांचा आदर करा. त्यांच्या वयावरून त्यांचा आदर करा. कारण आयुष्यात एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा कधीही परत मिळू शकत नाही. म्हणून वेळेला जपा आणि त्याचबरोबर माणसांना सुद्धा जपा. मित्रांनो, या कलियुगातील रीत म्हणजे लोक जिवंत माणसाला नीट सुद्धा बोलत नाहीत आणि मेल्यानंतर विचारतात, हळू म्हणतात की तू आम्हाला बोलत का नाहीस. आणि म्हणूनच तुम्हाला सांगणे आहे की आयुष्यातून एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा कधीच मिळवू शकत नाही. म्हणून वेळेचं भान ठेवा, माणुसकी जपा, नात्याला महत्त्व द्या, नाते टिकवण्याचा प्रयत्न करा. यातच खरं आनंद आहे आणि हेच खरं आयुष्याचं खूप मोठं आणि सुंदर सूत्र आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय बाळू मामा, मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे असे टाईप करून हा दैवी संदेश पुढे 2 भक्तांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, कधी कधी आयुष्यामध्ये असंही होतं. आयुष्यामध्ये इतकं दुःख, यातना, संकट, समस्या इतकं सहन करावं लागतं की खरंच मनामध्ये विचार येतो की यार, खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. इथूनच मामांची लीला सुरू होते. विश्वास ठेवा, इथूनच मामांचा खेळ सुरू होतो. मामांची लीला सुरू होते. म्हणून मामांवरचा विश्वास डगमगू देऊ नका. जसं आई आपल्या बाळाला हवेत भिरकावते, पण ते बाळ काही क्षण हवेतही असतं. ते हसत असतं, ते आनंद घेत असतं, पण त्याला पूर्णपणे विश्वास असतो की जे कोणी आहे ते मला खाली पडू देणार नाही. अशाच प्रकारचा इतका घट्ट विश्वास आपल्या मामांवर ठेवा आणि मग बघा मामांची लीला, मामांची शक्ती, माझ्या मामांचा चमत्कार. तुम्ही तुमच्या आयुष्यातील कितीही मोठ्या संकटावर विजय प्राप्त करू शकाल. ही माझ्या मामांची शक्ती आहे, ही माझ्या ब्रह्मांडाची शक्ती आहे, ताकद आहे. असा दृढ विश्वास तुमच्या मनात, तुमच्या अंतःकरणात असला पाहिजे. मित्रांनो, कोणी नाव ठेविले म्हणून थांबायचं नसतं. कोणी नाव ठेविले म्हणून थांबायचं नसतं. आपण आपलं चांगलं कार्य करायचं असतं. आपण आपलं चांगलं कार्य करायचं असतं. हे लक्षात ठेवा. कारण मित्रांनो, जो देव रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना कधी झोपेतही खाली पडू देत नाही, मग तोच देव आपल्याला कसा काय सोडू शकेल. माणूस हा स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे. लोकांचं काय, लोक तर देवात पण चुका काढतात. म्हणूनच बाळू मामा आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला सांगू इच्छित आहेत की अरे मुला, कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे कर. हाल होतील पण हार होणार नाही हे निश्चित आहे. आणि असा आज माझा तुला शब्द आहे. बाळू मामांचा हा आशीर्वाद सर्वांनीच प्राप्त करून घ्या आणि मामांना धन्यवाद म्हणा. देवाचे आभार माना. देवाचे आभार मानायला शिका. आयुष्यात तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही. फक्त माझ्या मामांच्या शक्तीवर विश्वास ठेवा. तर मित्रांनो, आजचा हा दैवी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण, भावनिक, प्रेरणादायी, प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. धन्यवाद.